तर 4 षटकांची मॅच. टॉस जिंकलाय तो स्वर्गीय विष्णू शेठ पाटील प्रतिष्ठान पडले टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले ते गावदेवी खाडी संघाला. सर्व जोडी आपण पाहतो. केतन मात्रे आणि विशाल मात्रे ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज भावेश मात्रे. विकेट हॅट्रिकसाठी जनार्दन मात्रे यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर सामन्याला सुरुवात. गोलंदाज भावेश. पहिलाच बॉल समोरून चेंडू थोडासा बाउन्स झालाय. डॉट बॉलची ते समाप्त होईल. वेग प्रचंड आहे भावेश मात्रेकडे आणि वेगाने नेहमीच इम्प्रेस करतो. 4 ओव्हरची मॅच. जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये सोनारपडा संघाबरोबर मॅच खेळेल. काल सागाव संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झाले. आज बघायचा कोणता संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल. मात्र भावेशने कोणत्याही प्रकारचं अपील केलं नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 4 षटकांच्या मॅचमध्ये टॉस महत्त्वाचा असतो. टॉस पडल्याने जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे गावदेवी खाडी संघ बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये तुम्ही पाहतायत. चार षटकांची मॅच. हा चेंडू वाडीच लॉंगांच्या दिशेने किती वेगाने चाललाय. घाई करू नका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. विशालला त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विशालच्या बॅटमधून चौकार आलाय. भावेश आई चेंडू कार्पेटचे सारे घेत आता क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले आहे. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगलने धावसंख्या पुढे सरकते ती 5 वरती. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 5 धावा खर्च केल्यात. पडले विरुद्ध खार्डी अशी मॅच तुम्ही पाहताय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सोनारपाडा संघाने 2 सामने जिंकलेत. त्यामुळे यातून विजेता संघ त्यांच्यासोबत मॅच खेळेल. भावेश ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. केतन मात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. कशी चौकारनेच खातो उघडलं होतं केतनने. याही मॅच मध्ये चौकारनेच त्याने खातो उघडले. कारण समोर आदर्श शिलवण पडले जो या स्पर्धेत विष्णू शेठ पाटील या नावाने संघ खेळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6
15 धावा खर्च केल्या भावेशने. मागची मॅच थोडीशी लो स्कोरिंग होती. या मॅच मध्ये धावा येत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आलेत. तर मी इथून 45-50 कदाचित पाहायला मिळतील या मॅच मध्ये. दुसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज रोशन. बलमा बैलाचे मालक भरत माने यांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक झेल टिपलाय. रोशनला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाले. दिनेश पाटीलने एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. मिळाले 15 धावांची भागीदारी फोडण्यात यश त्याला मिळाले. 4 ओव्हरची मॅच आहे. दुसऱ्या प्रीतीला दुसरा सामना आहे. लो फुल टॉस बॉल होता. वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 16 वरती. एक गडी बाद 16. दुसरं षटक प्रगतीपथ असणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. गावदेवी खाडी संघ तुम्ही पाहतायत. 9 मध्ये लॉंगॉन वरला क्षेत्ररक्षकाला एक सिंगल मिळाली. पहिल्या बॉलवरती विकेट गेली. त्यानंतर 2 सिंगल तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 17. धावा आता पलकवते आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावर असताना हा चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहे. क्षेत्ररक्षक टीम मध्ये 2 धावा केतनने वेगाने पूर्ण केलेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले ती 19. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली आहे. धावसंख्या 19. रोशन मोठा का वेनकडं राईट मोडतो विकेट. टर्न केलंय. चेंडूला पाठवलंय स्क्रीनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सौरभ मात्रेच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि या दरम्यान सौरभ मात्रेच्या बॅट मधून षटकार आलाय. ज्या षटकाराची नितांत गरज होती गावदेवी खार्डी टीमला. नाव हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश शिरमन पाटील यांच्या गावचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे समाप्त होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय. 12.50 सरासरीने 25 धावा दापलकवरती. पाण्याची मागणी मैदानात करण्यात आलेली. पाणी घेऊन जायचे मैदानाच्या आतमध्ये.
भरत माने यांचं आगमन झालं. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. डीजे दोन षटकांचा केस संपलाय. 25 धावा दाबालकोती लागलेत. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रथम. खाडी संघ आपल्याला सतीशदादा पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा दिसेल. पहिल्याच मॅच मध्ये खाडी विरुद्ध हेडूटने. पडले संघ सुद्धा नाईट मध्ये असणार आहे. उंबारली विरुद्ध पडले. त्या अगोदर सागा विरुद्ध कोनीसी, वाडेकर विरुद्ध टायगर आणि उत्तरशी विरुद्ध आडिवली असे संघ आज नाईट मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. विकुंठ हरिभक्त परायण मारुती व लक्ष्मण पाटील क्रीडांगण जे 6 वाजता रिपोर्टिंग करायचे खाडी आणि हेडूटने. 2 षटकात 25. चला सामना सुरू करायचे. गोलंदाज प्रथम. पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळतोय. फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. डॉट चेंडूची इथे समाप्ती. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज प्रथम. बघा ते इथून काय टार्गेट सेट करेल मॅच मध्ये. आपण पाहतोय तिसरं षटक पदावर असताना 4 ओव्हरची मॅच. गोलंदाज प्रथम. चांगला बॉल होता. त्याला एक खोदून काढलंय. चित्रशी डीप मध्ये वेगाने आले. फिल्डिंग खराब आहे. फिल्डिंग खराब आहे. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 28. प्रथम चांगली गोलंदाजी असताना 28 धावा दाबले लागलेत. फुलटॉस फ्लॅट षटकार तुम्हाला चौतीस. अलकस अपील करण्यात आलं. शॉर्ट थर्ड मॅनला शेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल मेल. 1 धावसंख्या पुढे सरकते. ओमकार आम्हाला सांगत असताना 35 धाबा धापलकावरती. तिसरं षटक प्रगती पद असताना 35 धाबा. मग असे घेसर संघाला 34 वरती रोखलं जातं. त्याच टीमने तिसरं षटक प्रगतीपथावर असतानाच 35 खर्च केले आहेत. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे.
तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 35 धावा झाल्या आहेत. खाडी संघाकडे गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे 50-45 हे टार्गेट चांगलं असू शकतो त्यांच्यासाठी. यश फौजदार आहे, सूरज, विशाल, सौरभ, केतन मात्रे, आतिश मात्रे, त्यामुळे गोलंदाजी चांगली या टीमकडे. एकच धाव मिळाली. थोडीशी दुखापत होते असं वाटतंय रोहनला. मग षटक्रम स्प्रे घेऊन जा, स्प्रे घेऊन जा लगेच. गणेश गणेश भोईर बघा खेळाडू कक्षामध्ये खाडी संघाचे मॅनेजर आहेत मला वाटतं. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती ओमकार आम्हाला सांगत असताना 12.00 सरासरीने 36 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी. शेवटचं षटक घेऊन द्यात गोलंदाज अक्षय कुंभार, मागच्या मॅचचा हिरो. पहिलाच बॉल मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, झेल ड्रॉप. झेल तर सुटला, 2 धावाही मिळाल्या. दोन धावा मिळाल्यात. 38 एक गडी बाद 38. उद्या पहिलीच मॅच कोपर विरुद्ध हेडुडने, दुसरी मॅच काटे विरुद्ध अडिवली, त्यानंतर विनर मॅच, त्यानंतर तिसरी मॅच नेजे विरुद्ध देसाई आणि चौथी मॅच मोठी देसाई विरुद्ध आगासन. अशा मॅचेस उद्याही होतील. उद्या यायला विसरू नका. या स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस.
38 धावा झाल्यात. बॅकफुटला गेले, पंच केलाय, मात्र टायमिंग झाले का? काय करतायत, काय क्षेत्ररक्षक काय करतायत? एक्झॅक्टली काय करतायत? कॅच तर सुटली, मात्र षटकारी गेला. .45 45. 3 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. आय थिंक खाडीचे पेक्षा मला वाटतं तिथे होते, बसलेले ते उभे राहिले. षटकार आल्यानंतर लगेच हात दाखवले आम्हाला. नक्कीच आमच्या ओळखीचे असतील, मात्र आता लांब आहेत थोडे. 45 45. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू उंच गेलाय, अक्षयने कॉल दिलाय. आता झेल सुटणार नाहीये, तो नाराज आहे. मात्र सौरभला माघारी परतावं लागेल. दुसरा धक्का टीम गावदेवी खाडीला. बाळू पाटील समजलं का? 45 वरती 2 विकेट. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज प्रल्हाद पाटील आलेत. प्रल्हाद सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. .45 वरती 2 विकेट. 2 बॉलचा खेळ शिल्लक. बॅटिंग करण्यासाठी प्रल्हाद पाटील. हनुमान मात्र येत आहेत. चांगली फिल्डिंग आहे, चांगली फिल्डिंग आहे. फाईन लेगला बघा 1 रन्स मिळाले. ऋतिक होते ते. 46 वरती 2 विकेट आहेत. टीम गावदेवी खाडी बघा ते शेवट गोड करेल का केतन म्हात्रे? सलामी आलेला फलंदाज. 2 झेल सुटलेत केतनचे. 2 झेल सुटलेत, मग का थांबायचं? चेंडूला पाठवलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
मोठा गाव क्रिकेट संघ आयोजित आपण येतोय गावदेवी चषक मोठा गाव 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील आपण इथं दुसऱ्या फेरीतील लढत दोन बलाढ्य संघ आपण पाहू शकता. इथून जर संघ जिंकेल तर SP11 आणि गावदेवी सोनारपाडा बरोबर फाईट बॅक करेल. 52 झालाय, 53 ची गरज आहे 4 षटकामध्ये, म्हणजे 13.25च्या सासाने दाबा करायचे आहेत. तर गावदेवी खार्डी संघाची आपण गोलंदाजी खूप चांगली. केतनचे 2 झेल सुटले, मग त्याने मात्र आक्रमण केलं. तर बॅटर लगेच पाठवा. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता निरंजन सावंत मॅन फ्रॉम कल्याण आणि आपण पाहू शकता अजित पत्रन मॅन फ्रॉम मुंबई. 2 सलामीची बॅटर आपण मैदानात पाहू शकता. यावेळेला ऋतिक आणि रोहन ही जोडी मैदानात आपण जाताना पाहू शकता. संतोष डोळेस या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उर्फ बाबू. नाही दादा तुम्ही काही बोला, संध्याकाळी आम्हाला घरी जायचं, नका आम्हाला वेगळी नाव सांगू. नाही काय हरकत नाहीये. 53 धावांची गरज आहे. 13.25 सारखे धावा करायच्या आहेत. सलामीची जोडी आपण पाहू शकता यावेळेला ऋतिक आणि आपण पाहू शकता यावेळेला रोहन ही जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर पहिलं षटक घेऊन येतं यावेळेला आपण पाहू शकता गावदेवी संघात एक अष्टपैलू खेळाडू सौरभ म्हात्रेला आपण पाहू शकता. नेहमी हा गोलंदाज सलामीचा षटक हाताळतो. यष्टीरक्षक आपण पाहू शकता यावेळेला केतनला आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. रोनितला आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षण. मिड विकेटला डीप मध्ये आपण पाहू शकता. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण आपण करणला पाहू शकता. करण फौजदारला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन अनिकेतला आपण बॅकवर्ड पॉईंटला पाहू शकता. डीपी शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण यशला पाहू शकता आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सूरजला आपण पाहू शकता. पहिला चेंडू उडवला यावेळेला डाऊन दी ग्राउंडच्या मध्ये फटका वेगाने चाललाय. वाईडिश लॉंगरला करण येतो वेगाने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 खातं उघडलं जातं यावेळेला आपण ऋतिकचं. ऋतिक कुंभारला आपण पाहू शकता. ऋतिक कुंभार 53 चेस करायचे आहेत. 2 तर झाले आहेत. आतिशला देखील पाहू शकता. येस नितीन. तर भरत माने यांचा सत्कार. हॅलो हॅलो. तर या भरत माने साहेब आपला सत्कार होईल विलास भोयर यांच्या शुभ हस्ते. भरत माने यांचा सत्कार आपण करूया. आपल्या मुख्य सोनारपाडा संघ आपण रिपोर्ट लवकरात लवकर. अनिकेत आलेत का? ओके. ओ टू भाऊ. थँक्यू नितीन. प्रत्येक मान्यवराचा सन्मान करायचा. 2 चेंडूमध्ये 4 धावा झाले. सौरभ म्हात्रे P1चं षटक, एकच षटक पॉवर प्ले असणार आहे. राईट आर्म राऊंड द मारा करतोय. हो यष्ट्या उद्ध्वस्त. परफेक्ट यॉर्कर चेंडू. बॅटर बाद. यश मिळतं सौरभला. दुसरे कुंभार मैदानात दाखल होत आहेत. यंगस्टर आहे निशांत, 3ऱ्या क्रमांकावर आलाय. आणि प्रथमच्या आधी पाठवला म्हणजे नक्कीच निशांत देखील चांगली बॅटिंग करत असावा. प्रथमेश तसा एक बॅटर आहे, कधी काही करू शकतो मैदानावर. तेवढी ताकद, तेवढी गुणवत्ता त्याच्याकडे आहे. सौरभ चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये ना खूप चांगली गोलंदाजी. राईट आर्म राऊंड द मारा करतोय बघा. रोनित मोटिवेट करतोय खेळाडूंना. प्रचंड वेगाने टाळा वाजवतोय. शपल ऑन साइडला स्क्वेअर विकेट खेळायचा तर यावेळेला एक धाव इथे कंप्लीट केली जाते. यस, बॅट कटच्या स्वरूपात एक धाव मिळते. 5 धावा दाखल करती लागल्या. 13च्या सरासरीने धावा करायच्या. सिंगल डबलने काम बनणार नाहीये. खार्डीचे प्रेक्षक देखील आमच्या समोरच्या आपण तर शामियान्यामध्ये बसले आहेत. आपल्या संघाला खेळाडूंना मोटिवेट करतायत. चला SP11 गावदेवी एडुटण्याचे आपण सोनारपाड्याचे कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरून थांबायचंय. सौरभ इम्प्रोवायझेशन स्ट्रोक खेळायचं होतं. याला बैठी शॉट खेळायचं होतं.
कॉडबॅनचं अपील केलं जात आहे. सांगतायत की लेगबायच्या स्वरूपात 1 धावे. अजित पुत्रान सर खूप चांगलं डिसिजन देत आहेत. त्यांना माहिती आहे खेळाडू अपील करणार हा त्यांचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण पंचांना लक्ष ठेवणं तितकंच गरजेचं असतं. पंच म्हणजे मैदानावर सर्वात चांगला सामना कुणाला बघायला मिळतो तो पंचांना. अजित पुत्रन सर आपण पाहू शकता निरंजन सावंत एक काळ गाजवला आपण आता टेनिस बॉलमध्ये, आणि आता पंचांच्या भूमिकेत सातत्याने मी तर म्हणेल स्पर्धा कव्हर करतात. अजित पुत्रन देखील यावर्षी भरपूर अशा ग्रामीणच्या स्पर्धा कव्हर करतायत. ह्या मैदानावर त्यांची आमची देवश्रीयंता भेट होते, श्रद्धांजली चषकमध्ये देखील आणि मोठागाव चषकमध्ये देखील. ऑन साईडला टर्न केला, यावेळेला मिसफील्ड झाले. 2 धावा होतात का पायचा रोनित कडून झाले मिसफील्ड. 2 धावा मिळत आहेत. सिंगलचा डबल मध्ये रूपांतर. धावसंख्या धावफलकात 8 धावा. 53चं लक्ष आहे. धावफलकात धावा आल्यात 8. अजूनही समीकरण 45 धावांची गरज आहे, म्हणजे 15ची सरासरी येऊन ठेपली. आता 13.25 येते, आता 15ची आली. 8 धावा झाल्यात. पछता गोलंदाजी मार्कवर कोण येते? अतिशय का पाहायचंय. सूरज भैकरचा वापर केला. ऑप्शन भरपूर आहे संघाकडे. यश देखील गोलंदाजी करू शकतो. दिवा चषक मध्ये केली होती त्यांनी गोलंदाजी. केतन देखील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा. विशाल येतोय वाटतं गोलंदाजी मार्कवर. विशाल म्हात्रे येतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टिकून येतो मोठा गाव एंड कडून. कौतिक खार्डी संघ काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग केली. अनिकेतला जीवदान मिळेल त्याचा पुरेपूर फायदा, आपल्या केतनला जीवदान मिळेल त्याचा पुरेपूर फायदा घेतला. या संघाकडे बॅटिंग खूप चांगली आहे. सूरज नाही चालला तर प्रल्हाद चालतो, प्रल्हाद नाही चालला तर केतन चालतो, केतन नाही चालला तर विशाल आहेच. नाही उद्या बघा सर्व संघाने वेळेवर उपस्थित राहायचंय, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिलीच मॅच उद्या असणार आहे, ते म्हणजे आपण तर कोपर पक्ष हेडुटणे, त्यानंतर काटाई पक्ष अडिवली, निलजे पक्ष देसाई आणि मोठी देसाई पक्ष आगसन. 9चा टायमिंग दिलेला आहे. 8 धावा धावफलकात येणारे आपण 18 चेंडू 45 ची गरज आहे. 15च्या सरसीने धावा करायच्यात. इथून जर संघ जिंकेल तो पण तर फाईट बॅक कर SP11 गावदेवी सोनारपडा संघाबरोबर. विशाल म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. मिड ऑफ लाईक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉट तडमॅन एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. सीमेरेषा तैनात ऑन साईडला वळवलंय. गॅप मधनं चेंडू चाललाय का पाहायचंय. चेंडू थांबलाय जरा पडल्यानंतर. 2 धावा इथून होत आहेत का पाहायचंय. रोहन धावत नाहीयेत मैदानावर. आता तिसरी होते का पाहायचंय. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. जाबेला 11. तर रोहन वेगाने धावत नाहीत, अन्यथा चौथी झाली असती. वेगाने धावणं फार गरजेचं. निशांत कुंभार यंगस्टर पाहिजे क्षेत्रक्षणाची पाहणी करतोय. अनिकेत निगुकर आता कोणत्या पोझिशनला जातो पाहिजे. शॉट फाईन लेगला आहे. करंटला आपण पाहू शकता यावेळेला पाकड स्क्वेअर लेग रिजन मध्ये थोडासा डीप मध्ये त्याला ठेवलंय. अनिकेत बघा, अनिकेतला सातत्याने पोझिशन बदली करायला होत. शॉट फाईन लेगला तर सीमेरेषा तैनात आहेत. विशालने एक वेगळ्या पद्धतीने क्षेत्रक्षण सजवलंय. एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्रक्षण डीप स्क्वेअर लेगला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. बायच्या स्वरूपात आपण 1 धाव मिळते. 12 धावा. जिथे विकेट गेला असेल तिथे 12 धावा आपण 1 धाव देखील मिळते, त्यामुळे 12 धावा होत आहेत. त्यामुळे स्वाभाविक विशाल थोडासा नाराज होत आहे केतनवरती. चेंडू बरोबर फेकला तर विशालने फील्ड केलं नाहीये. कदाचित अनेक कारण आहेत मैदानावर. दबाव दबाव खाली नेहमी महागात पडत असतो दबाव आणि चुका होतात. एक क्षेत्रक्षण आता आपण तर गली रिजन मध्ये क्षेत्रक्षणाला काढलंय, त्याला पाठवून दिले पॉइंट सीमेरेषेकडे. पॉइंट सीमेरेषेकडे तैनात आहे विशाल. उडवला चेंडू, उंच गेला. यावेळेला क्षेत्रक्षकाला एक्स्ट्रा कव्हर वरना झेल ड्रॉप. 2 धावा पूर्ण केल्या. चेंडू गेलाय सीमारेषा पार. झेल सुटला आणि त्याचं रूपांतर धावांमध्ये होतं. 1-2 नाही तर 4 धावांमध्ये सूरज बैकर आले.
16 झाले आहेत. रोहनला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. एक जीवदान मिळालं त्याला. विशाल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. हो लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आले आहेत. ती चूक होणार नाहीये. बॅटर बाद. आधी झेल सुटला. विशाल नाराज होत आहेत का त्याला माहिती आहे महत्वाची मॅच सुरू मैदानावर. सूरज बैकर सांगतात कदाचित सूर्याची किरणं आले असतील. तात्या सेट नाही आला पण नवनाथ आले आहेत मैदानावर. डीजे ऑपरेटर जबरदस्त. दत्ता देखील येते. 40 प्लेचे खेळाडू त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नवनाथ आमचे चांगले डीजे ऑपरेटर त्यामुळे त्यांचा आम्ही आदर करणं आमचं कर्तव्य. 16 धावा धाफलकरती लागल्यात. तुम्ही काही बोला आम्ही बोलणार नाही. प्रथम आलाय. प्रथम म्हात्रे डावखोरा बॅटर. हा बॅटर जर थांबला मैदानावर तर काहीतरी घडू शकतोय मैदानावर. इतकी ताकद इतकी गुणवत्ता आहे. विशाल पाचा कमबॅक करतो का इथून. ओ कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू वेगाने चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. गुड थ्रो. रोनित बघा काय वेगाने क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय. धावसंख्या 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 53चं लक्ष आहे. 13 चेंडू 35 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा. इथे जर मोठा फटका आला तर कमबॅक होईल पडले संघाचं. डॉट आला तर थोडंसं समीकरण अवघड होईल. विशाल राईट आर्म राऊंड द गंड मारा करतो. स्ट्राईकला प्रथम मात्रे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे चूक होणार नाही. बिग विकेट. मॅचची गोल्डन विकेट मिळून दिली विशालने. लॉंग ऑनला खूप चांगला झेल घेतला सूरज बैकरने. बॅटर बाद. रोशन कुंभार आलाय. तो यंगस्टर मैदानावर पाहू शकता. समीकरण बदलतं. येणारे आपण बघितलं तर 12 चेंडू आणि धावा हव्यात. आपण बघितलं तर इथून 35 ची गरज आहे अजूनही. मॅच संपली नाहीये. एकाच षटक जर आक्रमक बॅटिंग झाली षटकार आले षटकार चौकार तर वापसी करू शकतोय. स्वर्गीय विष्णुशेठ पाटील प्रतिष्ठान आदर्श क्रिकेट संघ पडले. इथून आता पाहायचं आहे कोणता संघ आपण बेले तर SP11 गावदी सोनारपडा संघावर फाईट बॅक करतोय. रोनित बघा काय जबरदस्त स्टाईल आहे त्यांची चालण्याची. एक परिपक्व खेळाडू होते. त्यांना पाहिल्यानंतर आम्हाला आकाश तारेकरची नेहमी आठवण येते. सूरज बैकर होते. वैयक्तिक पहिल्या संघाचं आपण 30 षटक घेऊन. विशालने काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. एक झेल देखील सुटला होता. चौकार देखील गेला होता पण तरी देखील कमबॅक केलं. 10 धावा देऊन 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्यात. खूप चांगलं कमबॅक. सूरज बैकर गोलंदाजी मार्कवर. रोनित आता पाहायचं कोणत्या पोझिशनला जात आहेत. लॉंग ऑफला जात आहेत. ऑन साइडला प्रल्हादला शॉट फाईन लेगला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशेने तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग मिड विकेट लेग क्षेत्ररक्षण तैनात आहे. शफल ऑन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत इथे. एक धाव कंप्लीट केले. ते काय मैदानावर चाललंय काय गावदे खार्डी संघाचं. मिसफीड होते. सोप्पा आपण तर चेंडू पकडा जातो त्यांना पकडता येत नाहीये. कदाचित आपण आता इथे ना अतिश काहीतरी सांगतायत वाटतं. स्ट्रायकेला आपण बॅटर पाहू शकता. नवीन बॅटर
रोशन कुंभारला आपण पाहू शकता. सूरज बायकर लेफ्ट हँड ओव्हर द कडे मारा करतोय. फटका यावेळेला उडवलाय, उंच गेलाय, स्टँडर्ड डिलिव्हरीच्या माध्यम पाठवून दिलाय, मिड विकेट सीमाच्या बाहेर षटकार. येणारे 10 चेंडू, मॅच संपली नाहीये, काही होऊ शकतंय. रोशन सारखा बॅटर जर खेळला मैदानावर तर इथून धावा होऊ शकतायत. संघनायक अक्षय देखील येऊ अजूनही बॅटिंग करणं येणं बाकी आहे. सूरज बायकर, रोशन कुंभार. हो चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, बॅटरकडे प्रत्युत्तरच नव्हतं या चेंडूचं. काय जबरदस्त रिप्लाय देते बघा. षटकार आला त्यानंतर काय कमबॅक. नऊ चेंडू आता 28 ची गरज आहे. एक एक डॉट चेंडू समीकरण वाढवणार आहे. सूरज बायकर पुन्हा एकदा उडवलाय, झेलची शक्यता आहे. विशाल आहे, चूक होणार नाहीये. बॅटर बाद नाही बघा, विशालनी झेल घेतल्या घेतल्या लगेच पाहिलं पट्टीवर तर नाहीये ना. खूप चांगला झेल पकडलाय. सूरज बायकरला यश मिळते. बॅटर बाद. ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 8 चेंडू 28. इथून जो संघ जिंकेल तो फाईट बॅक करेल. SP11 गावदेवी आपण इथं सोनारपाडा बरोबर. सूरज बायकर गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर देकडे मारा करतोय. हो चांगला चेंडू, चांगला चेंडू. गुडलॅस पण टेकअप झाला. काय वेगाने चेंडू. पंच वाईट चिखून करतायत. थोडासा बाहेर निघाला त्यामुळे पंचांनी वाईट चिखून केले. प्रत्येक चेंडू मागे बघा रोनित गोलंदाजाला मोटिवेट करतोय, शाबासकी देतोय, सांगते तुला हे करायचंय. सूरज बायकर गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय. हो उडवलाय, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक आतिश येतोय, त्याच्या समोर चेंडू लँड झालाय. रोनितचं कौतुक करेल. काय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट केल्या. त्यात गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव सगळ्या धाव फलकात आपण पाहू शकता. 28 अजूनही 25 ची गरज आहे. चेंडू बाकेत अजूनही विचार केला तर 7 चेंडू 25 ची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे. दिनेश पाटील नाही, हा चेंडू फार महत्वाचा दोन्ही संघांसाठी. ऑन साइडला हुक केला. यावेळेला क्षेत्ररक्षक येत आहे, त्याच्याकडून झालाय जेल ड्रॉप. विशाल आहे, कदाचित चेंडू दिसला नसावा. धावसंख्या धाव फलकावरती 29. येणारे चेंडू बाकी 6 आणि धावा हव्यात आपण तर 24 ची गरज आहे. यस डीजे. थँक्यू. ना हल्ली 7-12 लाख बहिणीचं नाव जर दिसलं तर तिला एवढी खुशी होते की विचारून सोय नाही.
6 चेंडू धावा हव्यात आपण तर 24 गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण अतिश मात्र एक वेगवान गोलंदाज दिनेश ट्रायकेनला. रोशन कुंभार होते असं वाटलं आशा पल्लवी झाला एक षटकाराने पण तो बाद झाला. दिनेशला आपण पाहू शकतो. अतिश तो दिनेश रट्टम. तर याच दरम्यान तुम्ही पाहता जयेश भोईर यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट चेंडूची समाप्ती. 5 चेंडू 24 ची गरज आहे. अतिश मात्रे राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. ओ चांगला चेंडू. नाही बैती गंगामध्ये बघा केतन म्हात्रे पण हात धुवून घेतले. त्यांना माहिती नाही लागलं ते एक धाव जाईल ना. हे थोडासा हसी मजाक होती बघा. नेहमी आनंद. संघ जिंको हारो त्यांचा चेहरा हसराच आहे. नाही असे खेळाडू पाहिजेत मैदानावर. अक्षय कुमार येतोय. चांगला चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती. आता फक्त औपचारिकता पूर्ण करायची. चेंडू बाकी आहेत अजूनही फक्त आणि फक्त आपण मित्र 3 चेंडूचा खेळ बाकी. धावा हव्यात आपण 24. स्विच इट करण्याचा प्रयत्न केलाय. एकच धाव. धावसंख्या धावफलकाती 30 धावा धावफलकाती. नाही आता नितीन कळन चित्र स्पष्ट होतंय की दिवा चषक मध्ये 2 संघ मेगा फायनल मध्ये खेळले होते. म्हणजे गावदेवी कार्डी आणि आपण SP11 गावदेवी सोनारपाडामध्ये आता मॅच असेल. फक्त औपचारिकता पूर्ण करायचे. चला टॉस साठी या. सोनारपाडा कॅप्टन टॉस साठी आलो. पंच वाईट ची खूण करतात. 1+1 धावा येतात. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. वेळेला एकतीस धावा धावफलकात. चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. डॉट चेंडूची समाप्ती. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आता काही चेंडूंची. निरंजन सावंत खूण करतायत म्हणजे मला वाटतं कदाचित एक चेंडू असावा बाकी. यस. आता 2 बलाढ्य संघांमध्ये मॅच आपल्याला बघायला मिळेल. अच्छा थोडीशी मॅच एकतर्फी आहे. चेंडू उंच गेलाय. शेवट गोड करतायत यावेळेला. जय आणि पराजय मधलं अंतर आपण कमी केलंय आणि अशा तऱ्हेने गावदेवी कार्डी संघ पुढच्या फेरीत दाखल. यस नितीन. बाबू एक प्रश्न तुम्हाला असेल. मोठागाव संघाने या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली, काय सांगशील? नक्कीच नितीन. सर्व स्वयंसेवकांना, ग्रामस्थांना, 40+चे खेळाडू, रेग्युलरचे खेळाडू सर्वांना आपण धन्यवाद देऊ. थोडं कमी स्पर्धा आपण दुसऱ्या गावात जाऊन ठेवणं, त्या मैदानात रोज येणं, मैदान आखणं, खेळपट्टी सफाई करणं, हे पूर्णपणे काम केलं. त्याबद्दल मोठागाव संघांना मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देईन. चला मला घोषित करा भाऊ. टॉस आम्ही करतो, तुम्ही सुरुवात करायची.